नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करणार आहोत, जो आहे 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 मधील 4th टॉपिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत एनर्जी ट्रान्सफर इन ॲन इलेक्ट्रिक सर्किट. सो हा आपला फर्स्ट व्हिडिओ आहे. यानंतर प्रत्येक टॉपिकचा सेपरेट व्हिडिओ अपलोड केला जाईल. तो तुम्हाला या ठिकाणी जे आय आयकॉन आहे त्यावर जाऊन पाहता येईल. ओके, सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटचे परिणाम. एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट. त्याचबरोबर दुसरं टॉपिक आहे तो म्हणजे हीटिंग इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. हे सगळं आपण या पाठामध्ये बघणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहूया कॅन यू रिकॉलमध्ये जे 2 क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर्स काय आहेत. पहिला क्वेश्चन आहे, हाऊ डू वी डिसाइड दॅट अ गिवन मटेरियल इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑर इज एन इन्सुलेटर. आपल्याजवळ एखादा मटेरियल असेल तर तो इलेक्ट्रिसिटीचा गुड कंडक्टर म्हणजे सुवाहक आहे की इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर म्हणजेच इन्सुलेटर म्हणजेच दुर्वाहक आहे, हे आपण कसं काय ठरवणार. तर एकतर आपण तो जो मटेरियल आहे तो इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जर आपण ठेवला किंवा इलेक्ट्रिक सर्किटला जर आपण तो जॉईन केला तर त्यातून जर करंट पास होत असेल तर इट इज अ गुड कंडक्टर. आणि जर करंट पास होत नसेल सो इट इज अन बॅड कंडक्टर और इट इज अन इन्सुलेटर. ओके, तर अशा प्रकारे आपण ठरवू शकतो. आणि जर सायंटिफिक वेने बघायचं म्हटलं तर जेव्हा एखाद्या मटेरियलचं खूप लो इलेक्ट्रिक रेझिस्टन्स असेल, इलेक्ट्रिक रेझिस्टन्स जर खूप लो असेल तर त्या मटेरियलला आपण गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणतो. आणि जेव्हा एखाद्या मटेरियलचं इलेक्ट्रिक रेझिस्टन्स जर खूप हाय असेल तर त्याला आपण म्हणणार बॅड कंडक्टर किंवा इन्सुलेटर. ओके, एकतर आपण त्याला सर्किटमध्ये प्लेस करून बघू शकतो. जर करंट फ्लो झाला तर गुड कंडक्टर, करंट फ्लो नाही झाला तर बॅड कंडक्टर. किंवा त्याचा रेझिस्टन्स जर खूप कमी असेल तर इट इज गुड कंडक्टर, रेझिस्टन्स जर खूप जास्त असेल तर इट इज अन इन्सुलेटर किंवा बॅड कंडक्टर. ओके, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, आयरन इज अ कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आयरन काय आहे, लोखंड काय आहे, इलेक्ट्रिसिटीचं गुड कंडक्टर आहे, त्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, इलेक्ट्रिसिटीचं ते सुवाहक आहे. बट वेन वी पिक अप अ पीस ऑफ आयरन रेस्टिंग ऑन द ग्राउंड व्हाय डोंट वी गेट इलेक्ट्रिक शॉक. पण जेव्हा एखाद्या लोखंडाचा तुकडा खाली जमिनीवरती पडला असेल, तो जर आपण उचलला तर आपल्याला शॉक लागत नाही. मग असं का होतं. तर असं नाही आहे की कुठे पण लोखंड असेल तर ते इलेक्ट्रिसिटीचं गुड कंडक्टर असल्यामुळे त्याला शॉक लागेलच, असं काही नाही आहे. जेव्हा तो लोखंडाचा तुकडा किंवा तो आयरनचा पीस जर सर्किटमध्ये असेल तरच आणि जेव्हा त्यातून करंट फ्लो होत असेल तेव्हाच त्याला जर आपण हात लावला तर आपल्याला शॉक लागणार आहे. आणि जर त्याच्यामध्ये करंट फ्लो होत नसेल, ते कुठल्याही सर्किटमध्ये नसेल तर आपल्याला शॉक लागणार नाही. आणि असं जर असतं तर मग कॉपर पण गुड कंडक्टर आहे, त्याचबरोबर इतर अनेक गोष्टी गुड कंडक्टर आहेत, तर मग आपण त्यांना कधीही हात लावलं तरी आपल्याला शॉक लागला असता. असं जर आपण कुठल्याच गोष्टी वापरू शकलो नसतो. तर असं काही नाही आहे. जर त्या आयरनमधून किंवा कोणत्याही गुड कंडक्टरमधून जर करंट फ्लो होत असेल तरच आपल्याला शॉक लागणार आहे. आणि शॉक लागत नाही आहे याचा अर्थ त्यामधून करंट फ्लो होत नाही आहे किंवा त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे की वी हॅव लर्न्ड इन अर्लियर स्टँडर्ड्स अबाउट स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. आपण या आधीच्या काही इयत्तांमध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय हे सगळं पाहिलेलं आहे. आणि त्याच्याशी रिगार्डिंग अनेक एक्सपेरिमेंट्स पण आपण आधी केलेले आहेत. जसं की आपण केलं होतं की कोंब जर आपण आपल्या डोक्यावरती म्हणजे हेअर्सवरती जर रब केला तर त्याच्यामध्ये पण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते, इलेक्ट्रोस्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. आणि मग ते जर आपण एखाद्या पेपरच्या पीस जवळ नेलं तर पेपरचा पीस त्या कोंबकडे अट्रॅक्ट होतो, त्याला चिकटतो. ओके, हे सगळे एक्सपेरिमेंट्स आपण केलेले आहेत. तर आपण एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत रिगार्डिंग टू निगेटिव्हली अँड पॉझिटिव्हली चार्ज्ड ऑब्जेक्ट्स. द रिझन बिहाइंड द ऑब्जेक्ट बिकमिंग पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज्ड इज द ट्रान्सफर ऑफ निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अनदर ऑब्जेक्ट. मग एखादा ऑब्जेक्ट पॉझिटिव्हली चार्ज्ड किंवा निगेटिव्हली चार्ज्ड होतो याच्यामागे काय कारण आहे. तर त्या ऑब्जेक्टमधले म्हणजे जेव्हा आपण एक दुसऱ्यावरती रब करणार, ऑब्जेक्ट जेव्हा आपण एक दुसऱ्यांवरती रब करणार तर तेव्हा ज्या ऑब्जेक्ट्समध्ये निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत
तर ते ट्रान्सफर होणार दुसऱ्या ऑब्जेक्ट्समध्ये. ओके. आणि जर त्या दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स जर जास्त झाले तर तो ऑब्जेक्ट निगेटिव्हली चार्ज होणार. जर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स कमी असतील आणि पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स जास्त असतील तर तो ऑब्जेक्ट पॉझिटिव्हली चार्ज असेल. आणि जर पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आणि निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स जर इक्वल असतील तर तो ऑब्जेक्ट न्यूट्रल असणार आहे, कारण त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा चार्ज नसणार आहे. इन प्रिव्हियस स्टँडर्ड वी ऑल्सो स्टडीड अबाउट इलेक्ट्रिक करंट. याआधी आपण इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय हे पण पाहिलेलं आहे. इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, म्हणजे एखाद्या सर्किटमधून चार्ज जो फ्लो होतो तर त्याचा रेट म्हणजेच काय? इलेक्ट्रिक करंट. आणि इलेक्ट्रिक करंटचा सिम्बॉल पण आपण याआधी पाहिलेला आहे. तो काय आहे? आय आहे. ओके. इलेक्ट्रिक करंटचा सिम्बॉल काय आहे? आय. आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक करंटचं फॉर्म्युला काय आहे? तर आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी, म्हणजेच इलेक्ट्रिक करंट इज इक्वल टू रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. ओके. In this chapter, we will study about an electric current flowing through a conducting wire. त्याचबरोबर an electric current flowing through a resistor. इलेक्ट्रिक करंट कंडक्टिंग वायरमधून फ्लो होतो आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक करंट रेजिस्टरमधून फ्लो होतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय? तर इंडक्शन म्हणजे काय? तर मॅग्नेटच्या प्रभावाखाली इलेक्ट्रिसिटी निर्माण होते, तर त्याला आपण म्हणणार इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर, तर हे सगळं आपण या पाठामध्ये बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू ऑब्झर्व इन द फॉलोइंग पिक्चर्स. तर या ठिकाणी ए, बी आणि सी पिक्चरमध्ये तुम्ही काय ऑब्झर्व करताय? तर एकतर पहिल्या पिक्चरमध्ये आपण या ठिकाणी बघतो की इथे लॅम्प आहे, इथे टी व्ही आहे. त्याचबरोबर अजून सेकंड पिक्चरमध्ये इथे फॅन आहे, इलेक्ट्रिक फॅन आहे, इथे इलेक्ट्रिक बेल आहे. ओके. विच इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट डू यू फाइंड. तर या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिक करंटचे कोणते इफेक्ट्स पाहायला मिळतात? तर एकतर या ठिकाणी आपल्याला हीटिंग इफेक्ट पाहायला मिळतो आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला मॅग्नेटिक इफेक्ट पाहायला मिळतो आहे. इथे जर आपण बघितल्या पिक्चरमध्ये तर प्रोडक्शन ऑफ लाईट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथं मेकॅनिकल एनर्जी जी आहे ती कन्वर्ट होते, इलेक्ट्रिकल एनर्जी मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट होते साऊंड एनर्जीमध्ये. ओके. तर अशा प्रकारे हे सगळं या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे एनर्जी ट्रान्सफर इन ॲन इलेक्ट्रिक सर्किट. तर ते पाहण्याआधी आपल्याला एक एक्सपेरिमेंट करायचं आहे. मटेरियल आहे कनेक्टिंग वायर. हे सगळं आपल्याला सेकंड पेजवरती पाहायला मिळणार आहे. आणि तुम्हाला ऑलरेडी सर्किट कसं तयार करायचं ते माहिती आहे. तर ही आहे कनेक्टिंग वायर. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे इलेक्ट्रिक सेल्स. तर या ठिकाणी आहेत सेल्स. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. तर या ठिकाणी आहे रेजिस्टन्स. त्याचबरोबर ओल्ट मीटर हा आहे ओल्ट मीटर. त्याच्यानंतर एमेटर हा आहे एमेटर. आणि प्लग की, तर या ठिकाणी ही आहे प्लग की. ओके. प्रोसिजर आपल्याला करायची आहे, सांगितलेली आहे की कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन एक्युपाईंग फिगर 4.2. 4.2 फिगरमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला सर्किट जे आहे ते तयार करायचं आहे. आफ्टर टेकिंग द कंपोनंट्स विथ प्रॉपर व्हॅल्यूज मेजर द करंट आय. करंट म्हणजेच आय ज्याला आपण डिनोट करतो, तर करंट आपल्याला मेजर करायचं आहे. ऑल्सो मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड बी. म्हणजेच दोन एंड्स जे आहेत रेजिस्टरचे, या ठिकाणी ए आणि या ठिकाणी बी, तर यामधील पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मेजर करायचा आहे. जो आपण पोटेन्शियल डिफरन्सचा सिम्बॉल आहे व्ही, तर ते पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉईंट्स ए आणि बी आपण अशा प्रकारे लिहितो. त्याच्यानंतर द पोटेन्शियल ॲट ए इज हायर दॅन पोटेन्शियल ॲट बी ॲज द पॉईंट ए इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड अँड ऑफ द सेल अँड द पॉईंट बी इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह इलेक्ट्रोड ऑफ द सेल. तर या ठिकाणी पॉईंट एचं जे पोटेन्शियल असणार आहे तर ते जास्त असणार आहे, कारण पॉईंट ए या ठिकाणी जर आपण बघितलं तर ते सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेलं आहे. आणि पॉईंट बीचं पोटेन्शियल कमी असणार आहे, कारण पॉईंट बी हे निगेटिव्ह टर्मिनलला या ठिकाणी कनेक्ट केलेलं आहे. तर हेच या ठिकाणी प्रोसिजरमध्ये सांगितलेलं आहे पेज नंबर 47वरती. आता आपण पाहणार आहोत पेज नंबर 48. पेज नंबर 48वरती आहे इन अ चार्ज, जे चार्जसाठी सिम्बॉल आहे क्यू. इफ अ चार्ज क्यू फ्लोज फ्रॉम ए टू बी. एपासून बीपर्यंत चार्ज फ्लो होणार आहे, जे आपण क्यूने डिनोट करतो चार्ज. वर्क व्ही ए बी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड बी. क्यू हॅज बीन डन ऑन क्यू while going from A to B.
म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण ए पासून बी या पॉईंटपर्यंत जाणार तर या ठिकाणी क्यू वर्क झाला असणार आहे, म्हणजे चार्ज किती फ्लो झाला असणार आहे तर ते असणार आहे वर्क डन. ओके. द सोर्स ऑफ एनर्जी फ्रॉम वेअर डज द एनर्जी कम टू डू धिस वर्क. ही एनर्जी या ठिकाणी कुठून येत असणार आहे. द सोर्स ऑफ एनर्जी इज द सेल. तर या ठिकाणी एनर्जी या सेलमधून येते, कारण हे सगळे वायर्स आपण सेलला कनेक्ट केलेले आहेत आणि एनर्जी सेलमधून येते. द सेल गिव्स दिस एनर्जी थ्रू द चार्ज क्यू टू द रेजिस्टन्स वेअर वर्क VAB म्हणजेच पोटेन्शियल बिटवीन A and B Q इज परफॉर्म्ड. इफ द चार्ज Q फ्लोज फ्रॉम A to B इन टाईम T. जर चार्ज A पासून B पॉईंटवरती जर T टाईममध्ये फ्लो होतं आहे, म्हणजे टाईम काय घ्यायचा आहे, T घ्यायचा आहे. दॅट इज द वर्क इज परफॉर्म्ड इन टाईम T. चार्ज फ्लो होतो आहे A पासून B पर्यंत, म्हणजेच काय होतं आहे, वर्क डन होतं आहे. म्हणजेच या ठिकाणी द वर्क इज परफॉर्म्ड इन टाईम T. देन ड्युरिंग दॅट टाईम द energy that is potential between AB into Q. potential between AB into Q. Q काय आहे या ठिकाणी चार्ज आहे, is given to the resistor. त्याच्यानंतर what happens to this energy. या एनर्जीचं काय झालेलं आहे. this energy is received by the resistor and is converted into heat energy. तर या ठिकाणी एनर्जी जी आहे तर ती रजिस्टर करून रिसीव केलेली आहे आणि ही जी एनर्जी आहे तर ती हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट केलेली आहे. द टेम्परेचर ऑफ द रेजिस्टर इज इन्क्रीज्ड. आणि रेजिस्टरचं जे टेम्परेचर आहे तर ते वाढलेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे इफ इन द सर्किट. म्हणजे या ठिकाणी हे जे सर्किट आहे तर या सर्किटमध्ये द रेजिस्टर इज रिप्लेस्ड बाय अ मोटार. जर आपण हे जे रेजिस्टर आहे हे जर आपण इथे रेजिस्टर न ठेवता जर आपण मोटार ठेवली तर इन विच फॉर्म विल द एनर्जी गिवन बाय द सेल गेट ट्रान्सफर इंटू. मग सेल जी एनर्जी देत आहे तर ती कोणत्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होईल. तर या ठिकाणी जर आपण इथे रेजिस्टरऐवजी जर इलेक्ट्रिक मोटार लावलं तर नक्कीच सेल जी एनर्जी देणार आहे तर ती एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये ट्रान्सफॉर्म होणार आहे. ओके. तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे. त्यानंतर इथे सांगितलेला आहे आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे. P म्हणजेच काय असणार आहे तर इलेक्ट्रिकल पॉवर असणार आहे. सो इलेक्ट्रिकल पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाईम रिक्वायर्ड. एनर्जी म्हणजे काय आहे तर V म्हणजेच पोटेन्शियल बिटवीन AB इंटू Q. ओके. अपॉन T. मग आता या ठिकाणी VAB इंटू I घेतलेला आहे. आता I का घेतलेला आहे तर आपल्याला माहिती आहे I इज इक्वल टू काय आहे Q अपॉन T. या व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी सांगितलेलं आहे की I इज इक्वल टू म्हणजेच करंट इज इक्वल टू काय आहे चार्ज अपॉन टाईम आहे. म्हणजेच या ठिकाणी हा जो Q आणि हे जे I आहे Q आणि Q अपॉन जे T आहे तर त्याच्याऐवजी आपण काय घेतलेलं आहे I घेतलेला आहे. म्हणूनच या ठिकाणी P इज इक्वल टू पोटेन्शियल बिटवीन AB इंटू I हा फॉर्म्युला तयार झालेला आहे. आय होप तुम्हाला कळलं असेल. आपण परत एकदा पाहूया. या ठिकाणी P इज इक्वल टू काय आहे VAB इंटू Q अपॉन T. ओके. अशा प्रकारे काय आहे या ठिकाणी VAB इंटू Q अपॉन T. ओके. इज इक्वल टू काय आहे P आहे. तर आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा जो Q आणि हा जो T आहे याला जर आपण बाजूला काढलं तर Q अपॉन T म्हणजे काय होतं I होतं. म्हणजेच या ठिकाणी करंट इज इक्वल टू काय असतं चार्ज अपॉन टाईम. मग हा जो Q अपॉन T आहे तर याच्याऐवजी जर आपण I लिहिला तर हा फॉर्म्युला कसा तयार होईल P इज इक्वल टू पोटेन्शियल बिटवीन A अँड B इंटू I. आणि तोच या ठिकाणी फर्स्ट इक्वेशनमध्ये तयार झालेला आहे. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. द सोर्स ऑफ एनर्जी द सेल म्हणजे या ठिकाणी एनर्जीचा सोर्स कोण आहे सेल आहे. गिव्ज इन टाईम T. या ठिकाणी T टाईममध्ये आपल्याला देतं आहे एनर्जी P इंटू T टू द रेजिस्टर. म्हणजे सेल जो आहे जो एनर्जीचा सोर्स आहे तर तो T टाईममध्ये एनर्जी देतो आहे P इंटू T एवढी एनर्जी तो T टाईममध्ये देतो आहे रेजिस्टरला. ओके. इफ I इज द करंट फ्लोईंग कंटिन्युअसली थ्रू द सर्किट. या ठिकाणी I काय आहे करंट आहे फ्लोईंग कंटिन्युअसली थ्रू द सर्किटमधून कंटिन्युअसली फ्लो होणारा हा करंट आहे. द हीट प्रोड्यूस्ड इन द रेजिस्टर इन टाईम T विल बी. मग या ठिकाणी रेजिस्टरमध्ये कारण या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे रेजिस्टरमध्ये काय होतं हे रेजिस्टरने जी सेलने दिलेली एनर्जी रेजिस्टरने रिसीव्ह केलेली आहे आणि ते ट्रान्सफॉर्म केलेली आहे हीट एनर्जीमध्ये. ओके. सो या ठिकाणी जे रेजिस्टरनी हीट एनर्जी प्रोड्यूस केलेली आहे T टाईममध्ये म्हणजे टाईम आपण काय घेतलेला आहे T घेतलेला आहे पण जस्ट सपोज केलेला आहे की टाईम T आहे.
तर या ठिकाणी रजिस्टरनी जी हीट एनर्जी प्रोड्यूस केलेली आहे टी टाईममध्ये, तर ती कशा प्रकारे काढायची ते आता इथून पुढे आपण बघणार आहोत. तर H इज इक्वल टू पी इंटू टी. ओके, पी काय आहे, इलेक्ट्रिकल पॉवर आहे. आणि या ठिकाणी आपण ऑलरेडी बघितलं की पी म्हणजे इथे काय फॉर्म्युला तयार झाला होता, पोटेन्शियल बिटवीन ए बी इंटू आय. मग या ठिकाणी आपण पीच्या ऐवजी काय लिहिलं, पोटेन्शियल बिटवीन व्ही बी इंटू आय इंटू टी. म्हणजे या ठिकाणी एचचा फॉर्म्युला काय झाला, व्ही ए बी इंटू आय इंटू टी. आणि या ठिकाणी व्ही ए बी हे काय आहे, व्ही ए बी काय आहे, पी आहे. ओके, आणि या ठिकाणी आपण पीच्या ऐवजी काय लिहिलं, व्ही ए बी इंटू टी. आणि अशा प्रकारे आपला सेकंड फॉर्म्युला जो आहे तर तो तयार झालेला आहे. मग अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ, ओहम्स लॉच्या नुसार आता ओहम्स लॉ काय आहे, या ठिकाणी व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. व्ही इज इक्वल टू आय इंटू आर हा काय आहे, ओहम्स लॉ आहे. पण या ठिकाणी आपण फक्त व्ही नाही घेणार आहोत, तर या ठिकाणी आपण काय घेणार आहोत, व्ही ए बी घेणार आहोत. व्ही ए बी का, तर आपण पहिल्यापासून पोटेन्शियल बिटवीन ए बी घेतो आहे, म्हणून या ठिकाणी आपण फक्त व्हीच्या ऐवजी घेणार आहोत व्ही ए बी. सो व्ही ए बी इज इक्वल टू आय इंटू आर. ओके, आता या ठिकाणी हीट एनर्जी किती प्रोड्यूस झालेली आहे, तर हीट एनर्जी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर ए बी इंटू टी अपॉन आर घेतलेला आहे. ओके, तर अशाच पद्धतीने या ठिकाणी एच काय आलेला आहे, आय इंटू आर इंटू टी. म्हणजेच या ठिकाणी आय इंटू आय डबल असल्यामुळे इथे आयचा स्क्वेअर होणार आहे इंटू आर टी. तर हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. सो एच इज इक्वल टू आय स्क्वेअर इंटू आर इंटू टी. यालाच आपण काय म्हणणार आहे, जोल्स लॉ. हाच काय आहे, जोल्स लॉ आहे. ओके, तर अशा प्रकारे हा होता जोल्स लॉ. त्याच्यानंतर आता पुढे सांगितलेलं आहे युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर. आता आपण इलेक्ट्रिकल पॉवर म्हणजे काय ते पाहिलं. सो इलेक्ट्रिकल पॉवर म्हणजे त्याचा सिम्बॉल काय आहे, तर पी आहे. आणि पी इज इक्वल टू काय आहे, तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच व्ही ए बी इंटू काय आहे, आय आहे. ओके, तर आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स हे जे आहे तर हे पोटेन्शियल डिफरन्स इंटू आय आहे. तर हा आय कुठून आला, क्यू अपॉन टीवरून आय आला. म्हणजे ॲक्च्युअल पी इज इक्वल टू काय आहे, तर एनर्जी अपॉन टाईम रिक्वायर्ड. आणि एनर्जी आपण अशा प्रकारे लिहितो अपॉन टी. आणि या ठिकाणी व्ही अपॉन टी जर आपण घेतला तर त्याचं आपण कन्वर्जन आयमध्ये करू शकतो, म्हणजे त्याच्याऐवजी आपण आय लिहू शकतो. सो इलेक्ट्रिकल पॉवर काय आहे, एनर्जी अपॉन टाईम रिक्वायर्ड. तर या ठिकाणी इलेक्ट्रिकल पॉवर इंटू पोटेन्शियल बिटवीन ए बी इंटू आय. म्हणजे या ठिकाणी पोटेन्शियलचं जे युनिट आहे तर ते काय आहे, वोल्ट आहे. सो या ठिकाणी वोल्ट लिहिलेलं आहे. आणि या ठिकाणी आय म्हणजेच काय आहे, करंट आहे. आणि करंटचं युनिट आहे ॲम्पियर. सो या ठिकाणी वोल्ट इंटू एम्पियर लिहिलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी वोल्ट इंटू एम्पियर, 1 वोल्ट इंटू 1 एम्पियर इज इक्वल टू 1 जॉल अपॉन 1 क्युलम. सी म्हणजे क्युलम इंटू 1 क्युलम अपॉन 1 सेकंड. 1 सेकंड काय आहे, या ठिकाणी 1 टाईम आहे. तर या ठिकाणी 1 वोल्ट कसं लिहू शकतो, तर 1 वोल्ट आपण अशा प्रकारे लिहू शकतो आणि 1 एम्पियर आपण अशा प्रकारे लिहू शकतो. तर आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे म्हणजे हे जर आपण कट केलं, कारण दोन्हीकडे पण 1 क्युलम आहे, तर या ठिकाणी फक्त काय राहील, या ठिकाणी फक्त काय राहील, 1 जॉल अपॉन 1 सेकंड. ओके, आणि 1 जॉल अपॉन 1 सेकंड म्हणजे काय असणार आहे, वॅट. आणि वॅटच काय आहे, इलेक्ट्रिकल पॉवरचं युनिट आहे. सो थस युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर इज 1 वॅट, दॅट इज वॅट. 1 डब्ल्यू म्हणजेच काय, 1 वॅट. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आज आपण बेसिक पाहिलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओपासून आपण पाहणार आहोत ॲक्च्युअल या पाठामध्ये काय आहे, आणि आपण हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत. आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.